आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. बेईमान है बड़ा बेईमान है आज मौसम अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी न जाओ छोड़कर छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा कुछ कुछ होता है चिंगारी कोई भड़के जो सावन. तुम्हाला गंमत वाटत असेल ना हे आज वेड्यासारखी गाडी का म्हणते. नाही हे वेड्यासारखं वगैरे काही नाही. याला एक कारण आहे, ठोस कारण आहे. मंडळी कसं माहिती का, प्रेम हा विषय असा आहे ना, प्रेम हा विषय असा आहे की या विषयात काहीही होऊ शकतं. म्हणजे मी एक सर्वे घेतला मध्यंतरी की साधारणपणे दिवसाला किती माणसं प्रेमात पडतात. तर ह्या सर्वे मध्ये मला असं आढळलं की साधारणपणे 2,73,536 माणसं प्रेमात पडतात. त्यातली अर्धी माणसं आहेत ती पलीकडे पोचतात, अर्धी माणसं वाटेवरच थांबतात आणि मी जात असताना अर्धी माणसं परतीच्या वाटेवर होती. आता कसं आहे की आजपासून एक नवीन सिरीज आम्ही लॉन्च करतोय आणि त्या सिरीजचं नाव आहे जोडी तुझी माझी. आणि मंडळी या सिरीजच्या अंतर्गत नवीन होऊ घातलेले नवरा बायको आणि नुकतेच झालेले नवरा बायको अशांना मी इथे आमंत्रण दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे हे आम्ही ऐकून घेणार आहे. त्यांनी कुठली गाणी म्हटली आहेत का हेही आम्ही ऐकून घेणार आहे. पहिलं जोडपं इथे आलेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. काय फ्रेश दिसतंय तुम्ही. तुमचा दोघांचा साखरपुडा झालाय. काय तुमचा प्रेमविवाह आहे, अरेंज विवाह काय आहे? आमचा प्रेमविवाह आहे. प्रेमविवाह. घरातून परवानगी आहे? आधी सुरुवातीला नव्हती. आणि आता आहे? आता आहे. ऍब्सोल्युटली. पण काय म्हणजे विरोध कशा कुठल्या गोष्टीला होता? विरोध म्हणजे एक तर ती सिकेपी आणि मी क्षत्रिय. चांगलं मग जेवण चांगलं मिळणार ना असं काय? चमचमीत जेवण. मग सिकेपी म्हटलं सोडायचं नाही. बरं. आणि आईचा थोडा विरोध होता, बाकीचं असं एवढं काही नव्हतं विशेष. आता सेटल झाले ना? एकदम. आता काय टेन्शन नाही? एकदम. व्हेरी गुड. आता काय स्वप्न काय तुमची मला सांग. पहिलं तुझं नाव तर सांग यार, ते आमच्या खवय्यानं नाव तर कळू दे. माझं नाव देवेन सोमवंशी. देवेन सोमवंशी. आणि तुझं? अनुराधा शृंगारपुरे. अनुराधा शृंगारपुरे. तू कुठे राहतो? मी झालाय डोंबिवलीला. डोंबिवली. आणि तू? चेंबूर. कसं काय जमलं मग? काय म्हणजे काय? मी ऍक्च्युली जॉब करतो दादरमध्ये. दादरचे सुप्रसिद्ध कॅटरर्स सम्राट कॅटरर्स. ओके. मी जॉबला आहे. बरं. तिथं ही ॲज अ 1 वर्षासाठी आली होती ट्रेनिंगसाठी. ओके. तर तिथं थोडं आमचं जमलं. ओके. मी आता पुढं काय करायचं ठरवलंय? पुढे काय आता आधी लग्न तर करतो, मग हिच्या हाताची चव बघतो, मग आपण ठरवू. नक्कीच. चव बघून झालेली आहे. बरं तुला काय बनवायला आवडतं? नॉर्मली नॉनव्हेज तर आवडतंच, पण गोड वगैरे बनवायला आणि खायला दोन्ही कमी आवडतं. तुला काय खायला आवडतं? आणि तुझ्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे आई वडील, माझा मोठा भाऊ आणि एक त्याचं लग्न झालेलं आहे. म्हणजे माझा वहिनी पण आहे आणि छोटी पुतणी पण आहे. सगळे एकत्र कुटुंब? एकत्र कुटुंब. ओके. बरं. आता लग्न कधी करायचं ठरवलं? साधारण फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये. ते 6-1 महिन्याची गॅप ठेवले तुम्ही अजून ओळख वाढवण्यासाठी. ओके. आता तू आज कोण काय काय बनवणार आहे? ह्याला ऍक्च्युली चिकन आवडतं आणि जरा झणझणीत खाणाऱ्यांमधला येतो, त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून मी आज स्पेसिफिकली मुर्ग अचारी फोरणी करणार. म्हणून मुर्ग अचारी फोरणी करणार आहे. बरं. खाणेबल आहे ना? अरे जरी ही ह्याच्यासाठी बनवत असेल ते आपल्यासाठी सुद्धा आहे असं मानून घ्यायचं. मी तर मानून घेतो, तुम्हाला माहिती आहे. जरी ती त्याच्यासाठी बनवत असेल. आता ऍब्सोल्युटली म्हणजे आता तू सुद्धा हिच्यासाठी बनवणार असणार. काय बनवणार असते? आता ही आहे सिकेपी. सिकेपी म्हटलं की यांना फिश पण खूप आवडतं. बरोबर. मी फिशचाच एक आयटम प्रॉन्स पोटली हा असं बनवणार तिच्यासाठी. बरं. लग्नानंतर सुद्धा हे असंच बनवशील? हो. एकदम. जसा वेळ मिळेल तसा वेळ मी काढून यासाठी नक्कीच बनवणार. ओके. जसा वेळ मिळेल तसा वेळ काढून तो बनवणार आहे. आपण किचनकडे जाऊया का? ओके. देवेन आपल्या किचन मध्ये आलेलं आहे. तुझं मनापासून स्वागत. तू काय बनवणार साधी? आज मी प्रॉन्स पोटली बनवणार आहे. प्रॉन्स पोटली. ठीक आहे. मला साहित्य सांगतोस काय काय? आपल्याला लागणारं साहित्य आहे हे आपण थोडं गोबी घेतलेलं आहे. ओके. मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहे. हे मैदा आणि रव्याची कणिक आहे पूर्ण भिजवलेली. हे पूर्ण आपले गरम मसाले, कांदा आहे, लसूण,
मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, आगळ, मग कोकम आगळ पूर्ण ते, हे धने आणि आलंय, रामदेव मसाल्यांचा हिंग, हळद आणि मिरची, लाल तिखट आणि मीठ. मीठ चवीपुरतासाठी. हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर आपले रामदेवची. रामदेवचे. हो हो. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जायचं आहे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक तुला विचार असं वाटतं, आता लग्न तुमचं फेब्रुवारीत आहे बरोबर? हो हो. कुठे जावं असं वाटतं रे तुला हनीमूनला? मी तर माझं प्लॅनिंग आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड मस्त कंट्री आहे, बेस्ट. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात आता प्रत्यक्ष कृती काय करायची मला आपण सांग. एक फ्राय पॅन घेतलेलं आहे आता. ओके, त्याच्यामध्ये तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग वापरणार आहे. हां, रामदेव हिंग. रामदेव हिंग. हिंग टाकून झाल्यानंतर आपण याच्यात प्रॉन्स मॅरिनेट केलेले आहेत ना ते टाकणार आहे आपण. आणि त्याच्यामध्ये आपण नंतर तळकं वाटण टाकणार आहे. हे आपण ह्याच्यात आपण काय काय टाकलं म्हणून? त्याच्यामध्ये आपण जे आपण पूर्ण गरम मसाले सांगितले होते, तमालपत्र आणि लसूण, आलं आणि दालचिनी, हे सगळे आपले गरम मसाले पूर्ण. आणि तू सरप्राईज गिफ्ट वगैरे काय देतोस की नाही? देतो ना. काय दिले आतापर्यंत? कानातले तिला मी घेऊन दिले होते. क्या बात आहे, इयरिंग्स. अरे प्रपोज कोणी केलं, तू तिला केलं का तिने तुला केलं? प्रपोज असं म्हणता नाही ना, जेव्हा आम्ही एखाद्या जेव्हा आम्ही एखाद्या जेव्हा कामं करत होतो, नंतर मग असं रात्री आम्ही असं जस्ट गप्पा मारत होतो, काय चाललं, कसं झालं, उद्या कोणते काम आहे, काय कसं ते पूर्ण त्याप्रमाणे आपण विचारलं तिला. आणि उद्याची तयारी. हां, ओके. तर हे खरंच तयारीसाठी भेटला जातात का ठरवून भेटला जातात? नाही, तयारीसाठी थोडं भेटलो होतं फोनवरती पण साधारण. ती तिच्या घरी होती, मी माझ्या घरी होतो. जस्ट तिला विचारलं उद्या सगळं तयारी झाली ना आपली, असं तसं. तर असं बोलता बोलता मग विषय निघाला. मग ती जस्ट असे मला बोलली, तुला माझ्याविषयी काही सॉफ्ट कॉर्नर वाटतो का? तर मी डायरेक्ट हो म्हटलं. तिथून जी गाडी सुटली, तिथून जी गाडी डोळा आली, हळूहळू मध्ये प्लॅटफॉर्मला पण आली. ओके. आता हे आपलं चांगलं सौते करून झालेलं आहे. आता काय करायचं? आता हे सौते करून झालेलं आहे. तो आता आपला बारीक चिरलेला कांदा आहे, तो आपण याच्यात टाकणार आहे. ओके, किती घालू? अर्धा चालेल थोडा, बस. आमचा कांदा सुद्धा आता एकत्र झालेला आहे. नक्कीच, हो, ओके, झालेलं आता आहे. सगळे एकजीव झालेले हो, आहे. हो. आता काय करायचं मला आता सांग. याला एक दोन मिनिटं फक्त आपण याला वाफेवर ठेवणार आहे. वाफेवर आपण त्याला इथं आपण झाकण ठेवून देऊया त्याच्यावर. बरं, तिच्या स्वभावातला गुण कुठला रे? ती सगळ्यांना मिळून मिसळून ठेवते. म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा घरात येईल तेव्हा पहिलं तिचं महत्वाचं काम आहे ते आईला पाठवणं. एक्झॅक्टली, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. नक्कीच, हो. मग त्यासाठी तिने काय करावं असं तुला वाटतं? माझ्या मते ती जेवढं आईवर वेळ काढेल आणि आईला जे काय लागेल ते तिने योग्य केलं तर आई नक्कीच खुश होईल. परफेक्ट. नक्कीच, हो हो हो. ओके, आपलं हे झालं का 2 मिनिटं? हो, आता वाफ आली याला चांगली. आता हे थोडं पाणी सुटलं याला चांगल्यापैकी. आता आपण याच्यात मॅश केलेला बटाटा टाकणार आहे. ओके, किती घालू? हां, अर्धा. ठीक, आता हे झालं आपलं. आता आपण याला थंड करत थोडंच ठेवणार आहे आपण. गॅस सांभाळा. हो हो. ओके, आता आपलं हे जरा थंड करू. आपण हे थोडं थंड करत एक्सेल ठेवून देत असतो. ओके. तोपर्यंत आपण कणकीची पुरीसारखे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. ओके, आपण आता एक छोटे छोटे पुऱ्या करून घेऊया याच्या स्टफिंगसाठी. आता आपण याच्यात थोडे थोडे स्टफिंग करणार याच्यामध्ये. ओके. ज्याप्रमाणे आपण मोदक हे करतो त्याप्रमाणे सगळं असं गोळा करायचं. कलाकुसरीच आहे. मग आता तू जिथे काम करतोस ते प्रत्यक्ष तुझं ड्युटी काय असते? ड्युटी म्हणजे अशी असते, तिथं आम्ही सगळं ऑर्गनाईज जे करतो फूड पूर्ण गेस्टसाठी जे आपले लग्नाची आम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतात. हो हो. तर जे काही जेवण पूर्ण बनतं, आमचा जो शेफ असतात त्यांनी प्रिपेअर केल्यानंतर आम्ही जस्ट ते पहिले टेस्ट करतो. बरं, काउंटरवर जायच्या अगोदर. पण मला एक सहज कुतूहल म्हणून विचारतो मी. हां सर. हे हल्ली ते मिनिमम 230 रुपये जेवणाची जी तुम्ही लग्नाला लावता, हे सामान्य माणसाच्या फार आवाक्याच्या बाहेर आहे. 230 रुपये जेवण कधीच नसतं. नाही, कसं आहे त्यामध्ये एवढं का रेट असतो? आपण जेव्हा जेवायला जातो किंवा आपण एक जेवण मेनू ठरवतो ते फक्त एक फूडची कॉस्ट नसते. बरोबर. त्याच्यामध्ये जो आपला लेबर असतो, जो आपला सेटअप असतो पूर्ण, तो त्यात पूर्ण इन्क्लूड करायला लागतो. ओके. की ते त्यांची एक्स्ट्रा काही सर्व्हिस असते पूर्ण ती त्यात इन्क्लूड करायला लागते. म्हणून ते रेट त्याप्रमाणे तो पण रेट आहेत रे. नॉर्मल तुझी राईस प्लेट जर उत्तम राईस प्लेट जरी आपण एक 75-80 रुपये पकडली तर त्याच्यावर ओव्हरहेड तुम्ही 80 पकडा, 160 झाले. बरोबर. प्रॉफिट 40 रुपये पकडा, 200 झाले. कसं आहे, असं जिथं स्वस्त असेल तिथं मस्त नसतं आणि जिथं मस्त असतं तिथं स्वस्त नसतं. नॉर्मल माणसाला आपल्याला 80 रुपयाला राईस प्लेट अप्रतिम छान मिळते विथ जिलबी. अच्छा.
साबणदेव राव पण आमचा विचार करा जरा, किती आम्ही कसं जमायचं. क्या बात आहे, मस्त. बरोबर 3 बनवलेत त्याने, एक त्याला, एक तिला आणि एक मला. असं आता हे सगळं रेडी, आता आपल्याला डीप फ्राय करायचे. बस करा ते सोडून. आता साधारण गोल्डन कलर असतो, आपण त्याला आपण फ्राय करणार पूर्ण व्यवस्थित. तर आत्तापर्यंत अनुराधानं कुठला पदार्थ बनवला तुला आवडलाय? मला नॉनव्हेजमधला आयटम आवडलेला आहे, हां, तो म्हणजे सुरमई फ्राय. तिचा हो. अप्रतिम बनवला. एकदम एकदम. क्या बात आहे. बाकी मी म्हटलं बाकी मला काही देऊ नको, ते एक डोळे सुरमईचे येऊन 3-4 काप दिले भरपूर झाले मला. पण लग्न कुठल्या पद्धतीने करायचं तुला, म्हणजे अरेंज मॅरेज, आय मीन रजिस्टर्ड मॅरेज का कसं? नाही तसं तर माझा विचार आहे पूर्ण की माझ्या घरामध्ये आता माझं शेवटचं लग्न आहे. हां हां, तर थोडं लव्ह मॅरेज असल्यामुळे थोडं मागे पुढे होतं, पण माझा विचार आहे की पूर्ण वैदिक पद्धतीने करावं. वैदिक पद्धतीने. हे बाकीचं दिवस सकाळचं जे 3-4 तासाचे हां. विधी असतात ते तेवढे नव्हते. हां. फक्त वैदिक पद्धतीने करायचं. वैदिक पद्धतीने संध्याकाळी एक रिसेप्शन. सकाळी वैदिक पद्धतीने लग्न आणि संध्याकाळी छोटं मोठं एक रिसेप्शन. हां. मग त्यावेळेचं कॅटरिंग कोण करणार आहे? त्यावेळेचं कॅटरिंग मी स्वतः मॅनेज करणार पूर्ण. नक्की. हो, हो, पण नक्की. अनुराधा आणि तिच्या भावाने काहीतरी सुरू केलं, त्याचं काय मग? कसं आहे, आता मला पण एक माझी इच्छा आहे की माझा जो स्टाफ आहे हां. तो मला जेव्हापासून त्यांना पण कळालं की हे दोघांचं काय आहे, जो तो माझ्या मागे लागला की नाही तुम्हाला कॅटरिंग हम करेंगे, तुम्हाला कॅटरिंग हम करेंगे, तुम्हाला कॅटरिंग हम करेंगे. अच्छा. मी म्हटलं असं करण्यापेक्षा आपण सगळ्यांना थोडा चान्स देऊया, प्रत्येकाचे 1-2 आयटम असे ठेवूया मोजकेच, आणि सगळ्यांना व्यवस्थित करता येईल. म्हणजे थोडक्यात अनुराधा आणि तिच्या भावाला चान्स नाहीये, फक्त तुझे सम्राट कॅटरर्सला चान्स आहे. नक्कीच नक्कीच. ओके. हे झालेलं आहे. आता हे खायचं कशाबरोबर? हे झालेलं आहे, याच्यावर आपण थोडा टोमॅटो सॉस. बस टोमॅटो सॉस घ्यायचा आणि हाणायला सुरुवात करायची. नक्कीच. तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. मज्जा. प्रॉन्स पोटली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोबी, मॅरिनेट केलेले प्रॉन्स, भिजवलेला रवा मैदा, गरम मसाला, कांदा, लसूण, उकडून कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, कोकम आगळ, धणेपूड, आलं, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हळद आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये मॅरिनेट केलेले प्रॉन्स, गरम मसाला, बारीक चिरलेला कांदा, उकडून कुस्करलेला बटाटा आणि तिखट घालून मिश्रण परतून घ्यावं. हे सारण परतून थंड करून घ्यावं. रवा मैद्याच्या मिश्रणाच्या पाऱ्या करून त्यामध्ये हे सारण भरावं आणि पोटल्या तयार कराव्यात. या पोटल्या कडकडीत तेलात खरपूस तळून घ्याव्यात. आपकी